नमस्कार. अपमीट या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण बॉम्बे हायकोर्ट मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत क्लर्क या पदाच्या ज्या वॅकन्सीज आल्या आहेत, जवळपास 155 जागा आहेत वेटिंग लिस्ट धरून, त्या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व भरतींचे अपडेट्स तुम्हाला मिळतील. बॉम्बे हायकोर्ट यांच्या अंतर्गत नोटिफिकेशन आलं आहे क्लर्कचं. तुम्ही ते पाहिलं असेल. संपूर्ण नोटिफिकेशन इंग्लिशमध्ये आहे, परंतु क्लर्कच्या भरपूर अशा जागा, जवळपास 150 जागा बॉम्बे हायकोर्ट यांच्या अंतर्गत जाहिरात आलेल्या आहे. ॲप्लिकेशनची लिंक तसेच संपूर्ण डिटेल्सची लिंक मी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तिथून तुम्ही ते ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा ऑनलाईन PDF बघू शकता. तसेच बुक्स संदर्भात जे बुक्स आहेत एक्झामसाठी, तीसुद्धा लिंक मी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. नोटिफिकेशनचं जर तुम्ही बघितलं तर साधारणतः 11 पेजेस हे नोटिफिकेशन आहे आणि तुमची जी वेटिंग पिरियड आहे हे 2 वर्षासाठी वेटिंग पिरियड असणार आहे. टोटल पोस्ट ह्या 129 आहेत. त्यापैकी जनरल कॅन्डिडेटसाठी 124 आणि जे पर्सन विथ म्हणजे जे दिव्यांग आहेत त्यांना 5 जागा, असे 129 जागा आहेत. प्लस 31 ज्या जागा आहेत ह्या तुमच्या वेटिंगला असणार आहेत. म्हणजे 124 प्लस 31 129 प्लस 31 जागा तुम्हाला असणार आहेत क्लर्कसाठी. 5 जागा दिव्यांगासाठी आणि 124 सिलेक्ट लिस्ट आणि वेटिंगसाठी 31 जणांची लिस्ट असणार आहे. सॅलरी जी तुमची आहे ही S10 आहे. म्हणजेच तुमचं बेसिक जे आहे हे 29,200 बेसिक असणार आहे. त्यावर तुमचे महागाई भत्ता, ट्रॅव्हलिंग भत्ता किंवा HRA हे सगळं वाढून तुमची सॅलरी वाढणार आहे. भरपूर सॅलरी आहे ॲज कम्पेअर टू अदर कोर्ट क्लर्क. S10चं स्केल आहे. त्यानंतर तुमचं जे सिलेक्शन असणार आहे हे तुम्हाला एक्झाम ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. त्या ॲप्लिकेशन केल्यानंतर तुमचे शॉर्टलिस्ट होणार आहेत नावं यादी. शॉर्टलिस्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे MCQ टाईप एक्झाम असणार आहे. 150 मार्काचा टोटल तुमचा पॅटर्न आहे. त्यानंतर एक्झाम झाल्यानंतर तुमची टायपिंग टेस्ट आहे, वायवा आहे म्हणजे तुमची मुलाखत आहे. त्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन असणार आहे. शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स, त्यानंतर तुमची एक्झाम, टायपिंग टेस्ट आणि मुलाखत, असं टोटल 150 गुणांचा हा पॅटर्न आहे. तो आपण पुढे बघणारच आहोत. वयोमर्यादा तुमची जी आहे ही जनरल कॅन्डिडेटसाठी 18 ते 38 कास्टमधील विद्यार्थी, त्यामध्ये SC, ST, OBC आणि SBC यांना 18 ते 43 आणि जे हायकोर्टमध्ये एम्प्लॉईज आहे किंवा गव्हर्मेंट एम्प्लॉईज आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची वयोमर्यादा या ठिकाणी नाही आहे. प्रत्येक पॉईंट्सचं आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सविस्तर संपूर्ण जाहिरात कळावी की कोणते यांना अटी आहेत, कोणते नियम आहेत. त्यानंतर तुमचं महत्त्वाचं क्वालिफिकेशन आहे ते म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन. तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी जर असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. त्यांनी सांगितलं की प्रेफरन्स विल बी गिवन टू द होल्डर्स ऑफ डिग्री इन लॉ. जे लॉचे विद्यार्थी आहेत त्यांना प्राधान्य दिलं जाईल असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की जे BA BCom BSc असतील त्यांना प्राधान्य नाही. तुझा तिथं एंट्री आहे, परंतु प्राधान्य मे बी फायनल लिस्टला ते लॉचे विद्यार्थी असतील त्यांना घेतील. परंतु कोणत्याही शाखेचा विद्यार्थी असेल त्यासाठी अर्ज करू शकतो. टायपिंग तुम्हाला इंग्लिशचं 40चं टायपिंग असणं कंपल्सरी आहे, तरच तुम्ही अर्ज करू शकता. आणि MSCIT नेहमीप्रमाणे तुम्हाला यापैकी कोणते सर्टिफिकेट किंवा कॅम्प्युटरचं तुम्हाला असलं पाहिजे. तर हे 3 पॉईंट अतिशय महत्त्वाचं आहे. ग्रॅज्युएशन, टायपिंग सर्टिफिकेट आणि MSCIT किंवा बाकीचे जे सर्टिफिकेट आहेत कॅम्प्युटरचे यापैकी तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांनी पॉईंट बोल्ड केला बघा, नो पर्सन शॅल बी इलिजिबल. म्हणजे त्यांनी सांगितलं की खालील कंडिशन जोपर्यंत तुम्ही फुलफिल करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी रुजू होणार नाही. त्यामुळे तुम्ही सांगितलं की कॅरेक्टर सर्टिफिकेट हे तुम्हाला मुलाखतीच्या वेळी सादर करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं क्रिमिनल रेकॉर्ड चांगलं असणं गरजेचं आहे. हे काही अटी आहेत. त्यानंतर तुम्हाला मराठी भाषेचं नॉलेज असणं गरजेचं आहे, जे की सर्वांनाच असतं. आणि या ठिकाणी सांगितलं मस्ट हॅव द नॉलेज ऑफ ऑपरेटिंग व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. म्हणजे तुमच्या ज्या VC असतात, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या मीटिंग असतात, ते तुम्हाला ऑपरेट करता आलं पाहिजे. त्यांना म्हणलं की मस्ट नॉलेज. आता हे तुम्हाला ते मुलाखत जेव्हा तुमची असणार आहे त्यावेळेवर तुम्हाला क्वेश्चन मे बी असू शकतात.
पण तुम्ही हा पॉईंट लक्षात ठेवला पाहिजे की तुम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्स जे असतात म्हणजे ऑनलाईन मीटिंग ज्या होतात हे तुम्हाला हँडल करता आलं पाहिजेत, ऑपरेट करता आला पाहिजेत. त्यानंतर फीचा जो विषय आहे त्यामध्ये तुम्हाला फी ₹100 सुरुवातीला भरायचे आहे. सर्वांसाठी फक्त ₹100 भरायचं आहे. ₹100 भरल्यानंतर तुमचं जर नाव शॉर्टलिस्ट झालं तर तुम्हाला ₹400 भरायचे आहेत एक्झामसाठी. जर तुमचं शॉर्टलिस्ट नाही झालं तर तुम्हाला ₹100 रिफंड भेटणार नाहीत कोणालाच. फक्त तुम्हाला स्टार्टिंगला सर्व विद्यार्थ्यांना ₹100 पावती फाडायचे आणि मग ऑनलाईन अर्ज करायचे. ह्याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज करायची जी प्रोसेस आहे यामध्ये सांगितलं बघा, हे जे टॅब आहे यावर तुम्हाला पहिल्यांदा ₹100 पावती फाडायची आहे. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची ॲप्लिकेशन प्रिंट करून ठेवायची. म्हणजे अगोदर तुम्हाला ₹100 पावती भरायची SBIची, नंतर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे. पावती कशी भरायची ते सुद्धा PDF या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की तुम्हाला पेमेंट कशाप्रकारे करायचं आहे ते. ही PDF आहे. तुम्हाला पेमेंट कशाप्रकारे करायचं आहे ही सुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला टाकीन, जेणेकरून तुम्हाला सर्व स्टेप बाय स्टेप पेमेंट तुम्हाला कसं करायचं आहे हे त्या ठिकाणी दिलं जाईल. त्या लिंकवर जावा, तुम्हाला ठिकाणी तुमचं डिटेल्स टाकायचे, पर्सनल डिटेल्स नावाचा सबमिट करून तुम्हाला ऑनलाईन तुम्ही ATM कार्ड UPIद्वारे तुम्ही अर्ज ₹100 भरू शकता. ₹100 भरल्यानंतर तुम्हाला नंबर भेटेल, त्याचा पावती भेटेल सक्सेसफुली. हा तुम्हाला नंबर सेव्ह करून ठेवायचा, तुमचा रेफरन्स नंबर, जो की तुम्हाला फॉर्म भरते वेळेस तुम्हाला टाकायचा आहे. रेफरन्स नंबर अर्ज करतेवेळी तुम्हाला लागणार आहे ₹100 भरलेला असा. पावती कशी काढायची, पैसे भरायचे तो त्यांनी प्रोसेस दिलेली आहे. ही प्रोसेस बघा, त्यानुसार तुम्ही पावती तुम्ही भरलेली आहे ती काढू शकता. तरी ₹100 पावती भरल्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्याशिवाय तुम्हाला अर्ज करता येणार नाही किंवा तुमचा अर्ज जमा सबमिट होणार नाही. अर्ज करताना तुम्हाला सिंगल पेजचा अर्ज आहे, तुमची जनरल इन्फॉर्मेशन आहे. अर्ज अगदी सोपा आहे, तुम्ही घर बसल्यासुद्धा अर्ज करू शकता. तरी ₹100 पावती भरली आपण आणि अर्ज भरला की त्यानंतर तुमची शॉर्टलिस्ट केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्यांची यादी आहे ज्या विद्यार्थ्यांची, त्यांना परत ₹400 ऑनलाईन भरायचे आहेत व त्यानंतर तुमची एक्झाम ही घेतली जाणार आहे. फॉर्म कसा भरायचा किंवा तुम्हाला कशी पेमेंट करायची याची प्रोसेस त्यांनी दिली आहे. तुम्हाला फोटो सिग्नेचर अपलोड करायचं आहेत. तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. कोणत्याही प्रकारचं तुम्हाला ऑफलाईन ॲप्लिकेशन करायचं नाही आहे, फक्त तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. इन केस तुम्ही जर जास्त ॲप्लिकेशन केले तर तुमचं शेवटचं ॲप्लिकेशन आणि शेवटचं पावती भरल्याची ही ग्राह्य धरली जाईल, या ठिकाणी त्यांनी म्हणलेलं आहे. त्यामुळे जास्त ॲप्लिकेशन करू नका, एकच ॲप्लिकेशन करा फी भरून. शॉर्टलिस्ट कशी करण्यात येईल ही संपूर्ण राईट्स प्रोसिजर ही बांबू हायकोर्टची कमिटी आहे, त्यांच्याकडे रिझर्व आहे. शॉर्टलिस्ट कसे केले जातात ही आपल्याला सांगता येणार नाही. त्यानंतर तुमच्या जर यादी म्हणजे शॉर्टलिस्ट झालेल्या विद्यार्थ्यांची एक्झाम होणार आहे, ती म्हणजे पहिल्यांदा स्क्रीनिंग टेस्ट असणार आहे तुमची 90 गुणांची. त्यामध्ये तुम्हाला वेळ आहे 1 तास. पासिंग मार्क्स तुम्हाला कमीत कमी 90 पैकी 45 म्हणजे 50% तुम्हाला पडले पाहिजेत. त्यामध्ये मराठी 10 क्वेश्चन 10 मार्क, इंग्लिश 20, जनरल नॉलेज 10, बुद्धिमत्ता 20, अर्थमॅटिक 20, कॅम्प्युटर 10 असे एवढे क्वेश्चन्स आणि तेवढेच मार्क तुम्हाला असणार आहेत. निगेटिव्ह मार्किंग कोणत्याही प्रकारचं नसणार आहे. तुम्हाला कमीत कमी 90 पैकी 45 मार्क पाडायचेच आहेत. 1 तासाचा तुम्हाला कालावधी असणार आहे. ते जर तुम्ही डिस्क्वालिफाय झाला तर तुम्हाला पुढील टेस्टसाठी अलाउड नाही, तुम्ही त्या ठिकाणी भरती प्रक्रियेमधून बाद झाला. त्याच्यानंतर तुमची टायपिंग टेस्ट असणार आहे 20 गुणांची. मिनिमम पासिंग मार्क आहे 10 मार्क तुम्हाला पडले पाहिजे. ती 10 मिनटाचा वेळ असणार आहे. पॅसेज तुम्हाला 400 शब्दांचा पॅसेज आहे. तर लक्षात ठेवा की तुम्हाला टायपिंग टेस्टसुद्धा कंपल्सरी पास व्हायचे आहे. कमीत कमी 20 पैकी 10 मार्क तुम्हाला पाडायचे आहेत. जर तुम्ही टायपिंग टेस्ट फेल झाला तर तुम्हाला पुन्हा भरती प्रक्रियेतून तुम्ही बाद झाला असं समजण्यात येईल. आणि त्यानंतर तुमचं शेवटी असणार आहे मुलाखत. 40 गुणांची मुलाखत आहे. त्यापैकी तुम्हाला कमीत कमी 16 मार्क पडले पाहिजेत. असे टोटल 150 गुणांची ही तुमची संपूर्ण प्रोसेस असणार आहे. 150 गुणांचं फायनल मेरिट लावलं जाईल, त्यातून सिलेक्शन लिस्ट लावली जाईल. सिलेबस त्या ठिकाणी डिटेल सिलेबस दिला आहे बघा. मराठी ग्रामर असणार आहे, इंग्लिश ग्रामर असणार आहे, नंबर ऑफ क्वेश्चन आहे, नंबर ऑफ मार्क्स त्यांनी दिलेले आहेत. जनरल नॉलेजमध्ये कोणकोणते तुम्हाला थोडक्यात इतिहास, भूगोल, प्रेफरेबली आधुनिक भारताचा इतिहास किंवा महाराष्ट्राचा इतिहास, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आणि आधुनिक महाराष्ट्राचा भूगोल याचा अभ्यास करा. मॅथ्स रिजनिंग तुम्हाला सिम्पल ॲडिशन म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार,
डेसिमल फ्रॅक्शनवर तुमचे क्वेश्चन्स असतील आणि कॅम्प्युटरवर तुम्हाला 10 क्वेश्चन असतील. ह्याचा संपूर्ण डिटेल सिलेबस दिला आहे. त्यामुळे प्रत्येक विषयाचा अभ्यास करा. कॅम्प्युटरसुद्धा तुम्हाला असणार आहे, 10 क्वेश्चन कॅम्प्युटरचे असणारच आहेत. त्यानंतर इंग्लिश टायपिंग तुमचं हे कॅम्प्युटरवर घेतलं जाणार आहे. सगळं टाईम टेबल जे आहे प्रत्येक टेस्टचं हे तुमच्या बॉम्बे हायकोर्टाच्या वेबसाईटवर पब्लिश केलं जाईल. तुम्हाला ती वेबसाईट टाईम टू टाईम चेक करायचं आहे. इवन आपल्याकडून ती नोटिफिकेशन किंवा आलेले अपडेट हे टेलिग्राम चॅनलवर किंवा यूट्यूबच्या माध्यमातून आपणापर्यंत पोच केली जाईल. त्यानंतर शेवटची तुमची जी फेज असणार आहे मुलाखतीची, त्या टायमिंगला तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे जमा करायचे आहेत. एज्युकेशन क्वालिफिकेशन असतील किंवा तुमचं टायपिंग टेस्ट असेल किंवा MS असेल, हे सर्व किंवा तुमचं आता म्हणलं की कॉम्प्युटर कॅरेक्टर सर्टिफिकेट जे असणार आहे तुमचं 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेलं कॅरेक्टर सर्टिफिकेट तुमचं असणं गरजेचं आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी किंवा जे कर्मचारी ऑलरेडी शासनामध्ये सर्व्हिसमध्ये आहेत त्यांना NOC म्हणजेच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट सादर करणं गरजेचं आहे. कास्ट सर्टिफिकेट जेवढे तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील हे तुम्हाला मुलाखतीच्या वेळी ओरिजिनल आणि झेरॉक्स कॉपी सादर करावी लागणार आहे. मॅरिड फिमेलसाठी तुम्हाला गॅजेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट सादर करायचं आहे नाव बदललं असल्यास. त्यानंतर सूचनात बघा काही या ठिकाणी म्हणलं की बॉम्बे हायकोर्टला राईट्स आहेत की त्यांनी कशाप्रकारे शॉर्टलिस्ट करायचे, त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल किंवा ओव्हरऑल परफॉर्मन्स असेल तो. हे आताच आपण सांगितलं होतं की जे गव्हर्नमेंट एम्प्लॉई त्यांना NOC सबमिट करायचे आहे मुलाखतीच्या वेळेस. जे विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट असतील किंवा ऑनलाईन फॉर्म भरताना तुमची जर काही चुका झाली तर तुमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन किंवा तुमची सगळी भरती प्रक्रियेमधून तुम्ही बाद केला जाईल. त्यामुळे ऑनलाईन ॲप्लिकेशन व्यवस्थित भरा, तसेच सर्व डॉक्युमेंट्स तयार ठेवा. हॉल तिकीट तुम्हाला वेबसाईटवर पब्लिश केले जातील. तर तुम्हाला हॉल तिकीटसुद्धा तुम्हाला प्रत्येक एक्झामचे अवेलेबल होतील. हॉल तिकीट तसं तुमचं ID प्रूफ हे तुम्हाला एक्झामला घेऊन जायचं आहे. हॉल तिकीट आणि तुमचं ओरिजिनल ID प्रूफ जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड एक्सेट्रा या ठिकाणी त्यांनी लिस्टमध्ये दिलेले आहेत. यामध्ये तुम्ही जर एखाद्या प्रोसेसला म्हणजे फॉर एक्झाम्पल टायपिंग असेल किंवा रिटर्न असेल तुम्ही ॲब्सेंट असाल तर तुम्हाला परत त्या प्रक्रियेमध्ये भरती प्रक्रियेमध्ये ग्राह्य धरता येणार नाही किंवा तुम्हाला दुसरा चान्स भेटणार नाही. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक टेस्टला त्यांनी जे टाईम अलोकेट केले, त्यांनी जे सेंटर अलोकेट केले हे तुम्हाला पाळायचं आहे. मे बी तुमची शक्यता जास्त आहे की तुमचे सगळे एक्झाम टेस्ट ह्या मुंबईमध्येच होणार. असं तुम्ही पकडून चाला की तुमच्या सर्व टेस्ट किंवा तुमची एक्झामिनेशन प्रोसेस ही मुंबईमध्ये पार पाडली जाईल. त्यानंतर तुमची वेटिंग लिस्ट जी आहे सांगितलं की तुमची 2 वर्ष वेटिंग लिस्ट असणार आहे आणि एक्सटेंड करायची किंवा नाही हे जे चीफ जस्टिस असतील ऑनरेबल त्यांच्याकडे राईट्स डिपेंड आहेत. पण पकडून चला की तुमची 2 वर्ष ही वेटिंग लिस्ट असणार आहे. जे 31 जणांची यादी आहे सेपरेट, त्यांना 2 वर्षामध्ये जॉईनिंग केलं जाईल. परंतु त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितले की तुमचा जॉईनिंग झालेला विद्यार्थी आहे हा त्याच्या जॉईनिंगपासून जर एका वर्षामध्ये सोडून गेला किंवा रिझाईन केलं तर तुम्हाला नेक्स्ट वेटिंग लिस्टमधील कॅन्डिडेट्सना त्या ठिकाणी अलाव केलं जाईल. तुम्हाला प्रोबेशन पिरियड आहे 2 वर्षाचा प्रोबेशन पिरियड आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला टर्मिनेट करण्याचे अधिकार संबंधित कोर्टाला आहेत. 2 वर्षे प्रोबेशन पिरियड, त्याच्यामध्ये तुम्हाला जर वर्तणूक चांगली नसेल तर तुम्हाला त्या नोकरीतून काढण्यात येईल असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. आणि शेवटचा मुद्दा यांनी सांगितलं की तुम्ही संपूर्ण प्रक्रियेमध्ये चालू असताना तुमची एखादी इन्फॉर्मेशन जर चुकीची असेल तर तुम्हाला त्या भरती प्रक्रियेमधून कधीही बाद केलं जाईल. अशी टोटल 11 पानांची जाहिरात आहे. अर्ज सोपा आहे, तुम्ही घरबसल्या अर्ज करू शकता. ही होती बॉम्बे हायकोर्टाची जाहिरात. तुमचे काय प्रश्न असतील तर बिनधास्त तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्याला रिप्लाय मी नक्की देईन. ॲप्लिकेशनची लिंक किंवा ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. धन्यवाद.